नमस्कार, मी शुभ्रा. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलंच पाहिजे. तर मी आता आहे संगमेश्वर देवरुख रोडवरती आणि संगमेश्वर देवरुख रोडवरती एक मयूरबाग म्हणून स्टॉप आहे आणि शिवने म्हणून गाव आहे. तर तिथे सुंदर असं सिद्धिविनायक हरिहरेश्वर मंदिर आहे. म्हणजे या मंदिराबद्दल एक थोडक्यात सांगायचं तर उजव्या सोंडेच्या 2 मूर्ती असलेल्या हे मंदिर आहे. म्हणजे पुरातन काळातलं एक मंदिर आहे. तर मी तसं सांगितल्याप्रमाणे जवळजवळ असणारी छान छान ठिकाणं एक्सप्लोअर मी माझ्या चॅनलतर्फे करत असते. तर म्हटलं की चला हे एक ठिकाण देखील आपल्या सगळ्या फॅमिली ग्रुपपर्यंत पोहोचवूयात की जेणेकरून तुम्हीही इथे नक्की येऊ शकता. चला, तर गाव तर फार सुंदर दिसतोय, म्हणजे एकदम सुंदर दिसतोय. प्रचंड एवढ्या कडकडीत उन्हात पण इथे सावली आहे आणि असं तुरळक ऊन दिसतंय. तर बघूया आपण पुढे पुढे गाव कसं आहे ते आणि इथून जाण्याचा मार्ग कसा आहे आणि देऊळ कसं आहे ते. चला, इथे बागेच मयूरबाग स्टॉप आहे आणि इथे बघा असं मयूरबाग स्टॉपला उतरल्यानंतर इथे बोर्ड लिहिलेला आहे. पुरातन उजव्या सोंडेच्या 2 मूर्ती असलेलं हे मंदिर आहे. सिद्धिविनायक हरिहरेश्वर मंदिर शिवने गावातलं आहे आणि इथून ॲरो दाखवलाय डाव्या बाजूचा. 400 मीटर वरती हे मंदिर दाखवलेलं आहे. चला, तर मग आपण जाऊयात. आणि हा आपला देवरुख संगमेश्वर रोड. परिषद शाळा आणि केवढे उंच डोंगर दिसतात. छान वाटतंय. शांतता, खूप शांतता. चला, तर जाऊया आपण देवळात.
2-4 आजूबाजूला घरं दिसत आहेत, कौलारू नारळाची झाडं आहेत आणि सगळी शांतता आहे. म्हणजे असं कोणाला तरी एकांतात येऊन बसायचं असेल तर अशी ठिकाणं खरंच खूप जास्त पवित्र आहेत की ते कसलाच आवाज येत नाही आहे. आपली ओळख घ्यायची असेल तर आपण अशा ठिकाणी येऊन शांत बसू शकतो. खूप सुंदर वाटतंय. आणि ऋषी पण झोपलाय खूप जास्त हीट असल्यामुळे. चला तर आता गणपती बाप्पाचं हे दर्शन घेऊन खूप छान वाटलं मला. अशाच आपण छान छान मंदिरांना गावात आहोत तर भेट देत राहूया. आणि बाकी खूप छान वाटतंय, दर्शन घेऊन एकदम प्रसन्न वाटतंय. आणि आता निघते घरी जायला. आणि असेच संगमेश्वर तालुक्यामधले अशी अजून कोणकोणती छान छान ठिकाणं असतील ती मला नक्की कमेंट करून सांगा. ते एक्सप्लोअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि भेटूया आता आपण पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय. आणि हो, लाईक करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.